लागेल. सर्व समर्थ देवबापा, या तुझ्या पवित्र वचनावर आम्ही मनन करत असता, चिंतन करत असता, हे वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित कर. प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे केली म्हणा बाप्पा, आमेन. देवबापाची स्तुती आणि स्तुती असो की आज आपण त्याच्या मंदिरामध्ये ही उपासना करीत आहोत. देवबापानं आम्हाला दिलेले जे आशीर्वाद आहेत, त्या आशीर्वादातील सर्वात महत्त्वाचा जो आशीर्वाद आहे तो म्हणजे तारण, पापक्षमा. हा आशीर्वाद मानव जातीकरिता देवबापानं उपलब्ध केलेला आहे. आज आपण बऱ्याचदा आमचा आशीर्वाद मोजण्याचं जे माप आहे ते आमच्याकडं असलेल्या भौतिक गोष्टीकडून आम्ही एखाद्याला तो कसा आशीर्वाद देत आहे हे ठरवतो. पण देवाच्या वचनानुसार पापक्षमा हा प्रथम आशीर्वाद, सर्वात मोठा आशीर्वाद आहे. तारण हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे. आणि आज आपण त्याविषयी या वचनातून 3 गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्या 3 गोष्टी अशा आहेत. पहिली गोष्ट आहे की तारणाविषयी आपण या ठिकाणी पाहतो, इब्री लोकाच्या पत्राच्या लेखकानं त्या तारणाचं वर्णन केलेलं आहे. एवढं मोठं तारण, त्या तारणाचं तो वर्णन करत आहे. एवढं मोठं तारण, तारण, मोठं तारण असं त्याला तो म्हणत आहे. इब्री लोक हे जे आहेत ते यहुदी लोक, म्हणजे इस्रायल लोक, आणि इस्रायल लोक, यहुदी लोक ख्रिस्ताकडं आलेले होते. काही काळ ते ख्रिस्तामध्ये राहिले, काही काळ ते ख्रिस्ताच्या तारणामध्ये राहिले, काही काळ ते ख्रिस्ताच्या वचनामध्ये राहिले. आणि मग कालांतरानं या लोकांनी त्या तारणाकडं पाठ फिरवली, त्या मार्गाकडं पाठ फिरवली आणि परत आपल्या पूर्वीच्या मार्गाकडं ते परत फिरले. आणि म्हणून या पत्राच्या लेखकानं बऱ्याचदा त्यांचं वर्णन त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं केलेलं आहे. आणि जर आम्ही पुढं वाचत गेलो तर त्यांना तो म्हणत आहे, तुम्ही मंद झालेले आहात, तुम्हाला वचन कळत नाही, तुम्ही आपलं अंतःकरण कठीण केलेलं आहे. आणि बऱ्याचदा त्यानं आपला दोष दिला आहे. आणि मग हे लोक परत आपल्या जुन्या धर्माकडं, यहुदी धर्माकडं हे वळालेले होते. आणि म्हणून या पत्राच्या लेखकानं, आणि हे जे लोक आहेत ते असं म्हटलं आहे की ते पांगलेले लोक होते, एका ठिकाणी विशिष्ट ठिकाणी राहत नव्हते. उदाहरणार्थ आपण बघतो फिलिपई मंडळी, फिलिपई गावामध्ये, शहरामध्ये राहणारे लोक होते. इफिसमध्ये राहणारे लोक होते. पण यांच्याविषयी असं म्हटलेलं आहे हे पांगलेले लोक होते, पण यहुदी हे लोक होते. इब्री लोक म्हणजे इब्री भाषा बोलणारे हे यहुदी लोक होते. आणि म्हणून त्यांनी त्या ख्रिस्ताच्या तारणाकडं पाठ फिरवलेली होती. आणि म्हणून त्यांना परत त्या मार्गामध्ये आणण्याकरिता हे पत्र लिहिलं आहे. या पत्राचा लेखक अज्ञात आहे. कुणी लिहिलं? बऱ्याच अभ्यासकांनी लिहिलं. त्यामध्ये हे पत्र कुणी लिहिलं हे ठामपणे सांगता येत नाही. काही लोकांनी यातील विचार बघून, काही लोकांचं मत आहे हे पत्र पावलानं लिहिलं असेल. यातले जे विचार मांडलेले विचार बघून काही लोक म्हणतात पावलानं लिहिलं असेल. पण लिहिण्याची पद्धत बघता ते लोक म्हणतात हे पावलानं लिहिलेलं नसावं. लेखक कोणी असो, पण पवित्र शास्त्राचं ज्यावेळी पवित्र शास्त्र तयार झालं, वेगवेगळे पुस्तकं होते आणि त्या पुस्तकांचा अभ्यास केल्यानंतर हे पुस्तक पवित्र शास्त्रामध्ये असावं असं त्या अभ्यासकानं वाटलं. आणि त्या पद्धतीनं त्यांनी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने या पुस्तकाचा बायबलमध्ये हे पुस्तक घेतलेलं आहे. आणि म्हणून या लोकांना परत त्या मार्गामध्ये आणण्याकरिता या पत्राच्या लेखकानं विविध बोध केलेले आहेत. आणि मग तो या ठिकाणी पहिल्या बोधामध्ये तो म्हणत आहे, एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला कसा निभाव लागेल. त्यांनी
तारणाकडं दुर्लक्ष केलेलं होतं. आणि म्हणून पौल या पत्राचा लेखक म्हणत आहे, जर तुम्ही त्या तारणाकडं दुर्लक्ष कराल तर तुमचा कसा निभाव लागेल. 3 गोष्टी या ठिकाणी सांगत आहे. पहिली गोष्ट तो म्हणत आहे मोठं तारण. त्या तारणाचं वर्णन करताना तो म्हणत आहे मोठं तारण. जे तारण आहे ना, हे साधं सुधं नाही. बऱ्याचदा काय होतं, आम्ही ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्मला असल्यामुळे एवढं अनेक ख्रिस्ती लोकांना त्या तारणाचं महत्त्व, त्या तारणाची किंमत कळत नाही. अगदी सहजपणे आम्ही त्याकडं बघतो आणि जितक्या गांभीर्यानं त्या तारणाकडे बघितलं पाहिजे, जितक्या गांभीर्यानं त्या तारणाचा विचार केला पाहिजे, तितका विचार केला जात नाही. पण ते तारण खूप मोठं आहे. मी सुरुवातीला सांगितलं की हा सर्वात पहिला आणि मोठा जो आशीर्वाद आहे तो तारण. तारण म्हणजे काय की देवानं दिलेली मुक्ती. देवानं दिलेली मुक्ती. कशापासून मुक्ती? मी यावर बऱ्याचदा इफिस्कराच्या पत्रावर मी 2-3 वेळा संदेश दिला आहे. कशापासून दिलेली मुक्ती? पापातून दिलेली मुक्ती. आज लोक पापातून मुक्त होण्याकरिता काय काय करत आहे, काय काय लोक करत आहेत. पण देवानं आपल्या कृपेनं हे तारण आमच्याकरिता उपलब्ध केलं आहे. तारणाला मोठं तो का म्हणत आहे? कारण हा एकमेव हा तारणाचा मार्ग आहे. जगामध्ये तारणाचा दुसरा मार्गच नाही. हा एकमेव मार्ग आहे. म्हणून तो इब्री लोकांचा पत्राचा लेखक म्हणताय मोठं तारण. ह्याला तारण मोठं का म्हणताय? कारण यहुदी लोक, या लोकांना ज्या पत्र ज्यांना लिहिण्यात आलं, ते पिढ्यानपिढ्या बरेच वर्ष त्या तारणाची वाट बघत होते. त्या तारणाविषयी त्यांना सांगण्यात आलेलं होतं. आणि धार्मिक लोक असो, ते त्या तारणाची वाट बघत होते. स्वर्गातले देवदूत, त्यांची देखील इच्छा होती की ते तारण आम्ही पाहावं. इतकं मोठं ते तारण आहे की जे त्या तारणाची ते वाट पाहत होते. म्हणून त्याला मोठं तारण म्हटलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ते मोठं तारण आहे कारण त्या तारणाकरिता, त्या मानवजातीच्या मुक्तीकरिता, पापक्षमेकरिता, पापापासून सोडवण्याकरिता, सैतानापासून मुक्त करण्याकरिता, देहाच्या वासनेपासून मुक्त करण्याकरिता, भावी जो क्रोध आहे, जगावर क्रोध येणार आहे, त्या क्रोधातून मुक्त करण्याकरिता किंमत देण्यात आली आहे. किंमत देण्यात आली आहे. ही किंमत कोणी दिली? देवपित्यानं दिली. आपला एकुलता एक पुत्र त्यानं दिला. ही किंमत कोणी दिली? ख्रिस्तानं किंमत दिली. मी आव्हान करेन, घरी गेल्यानंतर निश्चित अर्थानं तुम्ही येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर आधारित एखादं गीत तुम्ही जर ऐकलं, बघितलं आम्ही ते गीत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातात खिळे, पायात खिळे, डोक्यात काट्यांचा मुकुट. जेव्हा हे चित्र समोर येतं त्याचवेळी आम्हाला दुःख वाटतं. पण ते चित्र समोर बाजूला गेल्यानंतर पुन्हा बरेच लोक ते विसरतात. पण तारण फार मोठं आहे. त्या ख्रिस्तानं आपला प्राण दिला. त्या ख्रिस्तानं हाल सोसले. त्या ख्रिस्तानं फिलिप्पियराच्या पत्राचा लेखक तो म्हणत आहे, ख्रिस्तानं वधस्तंभावरील मरण, आणि तो पुढं म्हणताय तेही वधस्तंभावरील मरण त्यानं सहन केलं. फार मोठं तारण ख्रिस्तानं आमच्याकरिता उपलब्ध, मानवजातीकरिता उपलब्ध केला आहे. तो मनुष्य जातीचा, मनुष्य स्वरूपाचा झाला, मनुष्याच्या देहाचा झाला. त्यानं स्वर्गातलं वैभव सोडलं आणि त्यानं हे तारण तुमच्याकरिता, आमच्याकरिता देऊ केलेलं आहे. तारणाचं महत्त्व विसरू नये, हे मला या ठिकाणी दिसतं. तारण फार मोठं आहे. तारण फार मोठं आहे. त्याचकरिता देवपित्यानं फार मोठी किंमत दिली आहे. आणि ख्रिस्तानं देखील फार मोठी किंमत दिलेली आहे. आणि ज्यांना ख्रिस्तानं दिलेली किंमत कळते, त्याचं मोल कळतं. बऱ्याचदा लोक गीतं गातात, वेदना तुझ्या पाहुणी असो, मी वेचिले फुलांना असो, किंवा ख्रिस्ताच्या वधस्तंभावर आधारित गीतं गातात. आणि गीतं गात असताना अपेक्षा काय करतात?
लोकांनी टाळ्या आमच्यासाठी वाजवाव्या. आणि लोक देखील वधस्तंभावरचं गीत गात ऐकत असतात आणि मग टाळ्या वाजवतात. कधी कधी आश्चर्य वाटतं, का इतक्या गांभीर्यानं त्याकडं का लोक बघत नाहीत? इतकं गांभीर्यानं का त्या गीतांच्याकडं, इतक्या गांभीर्यानं का त्या वचनाकडं, इतक्या गांभीर्यानं का त्या ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे लोक पाहत नाहीत? त्याचं हेच कारण आहे, खऱ्या अर्थानं त्या तारणाची किंमत, त्या तारणाची महानता, त्या तारणाची व्यापकता, त्या तारणासाठी ख्रिस्तानं आपला दिलेला बहुमोल प्राण, त्या तारणासाठी ख्रिस्तानं केलेला सहन केलेला छळ, त्याचं महत्त्व कळालेलं नसताना. म्हणून इब्री लोकाच्या पत्राचा लेखक त्यांना म्हणत आहे, एवढं मोठं तारण. आज हे पाहत असताना मला पहिलं आव्हान, पहिला बोध हाच तुम्हाला आणि मला, आम्हा सर्वांना हाच बोध आहे. त्या तारणाकडं आपण त्याच दृष्टिकोनातून बघूया. ख्रिस्ताचं तारण फार महान आहे, ख्रिस्ताचं तारण सर्वोच्च आहे, ख्रिस्ताचं तारण फार मोठं आहे. ख्रिस्ताच्या तारणासारखं दुसरा जगामध्ये दुसरा मार्ग नाही. ख्रिस्तानं तारणाकरिता आपला बहुमोल असा प्राण दिला आहे आणि म्हणून ते तारण फार मोठं आहे. त्याच दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडं बघूया. दुसरा मुद्दा या ठिकाणी आम्ही पाहतो की तारणाकडं दुर्लक्ष. मोठं तारण आहे, पण त्या तारणाकडं अनेक लोक दुर्लक्ष करतात. इब्री लोकांनी त्या तारणाकडं दुर्लक्ष केलेलं होतं. या तारणाकडं याच लोकांनी दुर्लक्ष केलं काय, तर या तारणाकडं अगदी प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून लोकांनी दुर्लक्ष केलं. त्याच्या जन्मापासून दुर्लक्ष केलं. बघा, ज्यावेळी मागी लोक यहुद्यांचा राजा जन्माला आला आहे, तो कोठे आहे हे विचारण्यासाठी ते लोक आलेत, नाही काय? आणि मग सगळं यरुशलेम शहर हे घाबरून गेलेलं होतं. यरुशलेम शहर घाबरून गेलं होतं. हेरोद राजा देखील घाबरला होता. आणि मग हेरोदाला माहिती पाहिजे तो कुठं तो जन्मला आहे. मग त्याने शास्त्र्यांना विचारलं, ज्यांना शास्त्राची माहिती आहे अशा लोकांना त्यानं बोलवलं. मग ते लोक आलेत. ते काढलं त्यांनी. कुठं? त्यांना माहीत होतं या अध्यायामध्ये, या वचनामध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म झाला हे सांगितलं, हे त्यांना माहिती होतं. ते त्यांनी बघितलं, ते ठिकाण सगळं ते त्यांनी राजाला सांगितलं. पण या ठिकाणी बघा काय झालं. पवित्र शास्त्रामध्ये कुठेही उल्लेख नाही. त्यांनी सांगितलं, त्यांनी ऐकलं, त्यांना माहिती होतं, पण ते त्या तारणाचा शोध करण्यासाठी गेले नाहीत. नाही गेले त्या तारणाचा शोध करण्यासाठी. मेंढपाळांना बातमी कळाली, मेंढपाळ धावत गेलेत, नाही काय? आणि मग काही धार्मिक लोकांना ती बातमी कळाली, ते धावत गेलेत त्या तारणाचा दर्शनासाठी. पण हे लोक तारणाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून अगदी मृत्यूपर्यंत बघा हेच झालं आहे. अनेक लोकांनी त्या तारणाकडे दुर्लक्षच केलं आहे. त्या तारणाकडे गांभीर्यानं बघितलंच नाही. त्या तारणाचा संदेश त्यांनी काळजीपूर्वक ऐकलाच नाही. त्या तारणाच्या संदेशाकडे त्यांनी पाठच फिरवलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर प्राण देताना देखील आम्हाला असे अनेक लोक दिसतात की ज्यांनी त्या तारणाऱ्याकडं दुर्लक्ष केलं. त्यातील सर्वांच्या, बरेच लोक आहेत, पण सर्वांच्या परिचयाचा जो व्यक्ती आहे तो म्हणजे एक चोर. 2 चोर होते वधस्तंभावर. एकानं प्रभूला म्हटलं, प्रभू जेव्हा तुम्ही राजवैभवाने येशीला तेव्हा माझी आठवण कर. पण दुसरा चोर मात्र तो काय करत आहे, तो प्रभूची टिंगल करत आहे. दोघांनाही तारणाचा स्वीकारण्याची संधी होती. दोघांनाही तारणाचा आशीर्वाद स्वीकारण्याची समान संधी होती. तारण त्यांच्या दाराजवळ होतं. पण एकानं त्या तारणाचा स्वीकार केला, दुसऱ्यानं त्या तारणाचा नाकार केला. त्या तारणाची टिंगल केली, त्या तारणाची टवाळी केली, त्या तारणाकडं पाठ फिरवली आम्हाला दिसून येत आहे. म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि त्यानंतर देखील तारणाचा संदेश हा जगामध्ये
सांगण्यात आला, पण अनेक लोकांनी त्याच्याकडं दुर्लक्ष केलं आणि हे तारणाच्या संदेशाकडं, तारणाच्या वार्तेकडं आणि तारणाकडं दुर्लक्ष करणं फार मोठं आणि गंभीर असं पाप आहे. त्याचा परिणाम आपण तिसऱ्या मुद्द्यामध्ये बघणार आहोत. आणि या लोकांनी त्या तारणाकडं दुर्लक्ष केलेलं आम्हाला दिसून येतं. आणि म्हणून या इब्री लोकांच्या पत्राचा लेखक अशा काही 5 गोष्टी त्यांना सांगत आहे. या गोष्टीकडं तुम्ही लक्ष द्या. या गोष्टीकडे तुम्ही जर लक्ष द्याल तर त्या ठिकाणी तुम्ही तारणाकडे तुमचं लक्ष राहील. पण या गोष्टी तुम्ही दुर्लक्षित कराल तर मात्र तुम्ही ख्रिस्ताच्या तारणाकडं पाठ फिरवाल. त्या ख्रिस्ताचं तारण तुम्ही सोडून कदाचित तारणाकडे तुम्ही पाठ फिरवाल. तारणाच्या दारापर्यंत येऊन ते तारण न स्वीकारता तुम्ही परत मागं फिराल. या 5 गोष्टी त्यानं या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आणि त्या गोष्टी देखील आपण काही वेळामध्ये पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. पहिली गोष्ट या ठिकाणी आम्ही 2रा अध्याय आणि 1लं वचन बघा. दुर्लक्ष आणि यामध्ये लक्ष बघा. लक्ष हा शब्द तुम्हाला वारंवार या ठिकाणी या पुस्तकामध्ये दिसेल. 2रा अध्याय 1लं वचन. इब्री लोकांच्या पत्राचा लेखक काय म्हणतो बघा. त्यांना या कारणास्तव ऐकलेल्या गोष्टीकडे आपण विशेष लक्ष लावले पाहिजे, नाहीतर आपण त्यापासून वाहवत जाऊ. तुमच्या तारणाची सुवार्ता तुम्ही ऐकली, ती तुम्ही स्वीकारली तर तुम्ही त्याकडे विशेष सदैव लक्ष लावणं खूप गरजेचं आहे. ते त्याचं विस्मरण तुम्हाला होऊ नये, ते तुमच्या दृष्टीसमोर दूर जाऊ नये याकरिता तुम्ही लक्ष द्या असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी म्हटलेलं आहे की या कारणास्तव ऐकलेल्या गोष्टीकडं आपण विशेष लक्ष लावले पाहिजे. याचा अर्थ हा आहे की त्या काळी इब्री लोकांचं पत्र ज्यावेळी लिहिलं नाही काय, त्यावेळी असं लिखित स्वरूपाचं वचन नव्हतं. आणि मग जर प्रेषितांची कृत्य आपण बघितलं तर असं म्हटलेलं आहे ते प्रेषितांच्या शिक्षणात तत्पर होते. जे काही तोंडी वचन त्यांना सांगितलं जायचं ते लोक ते ऐकायचेत. आणि इब्री लोकांच्या पत्राचा लेखक हेच सांगत आहे, तुम्हाला जे काही ख्रिस्ताच्या तारणाविषयीच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत त्याकडे विशेष लक्ष द्या. ते तुम्ही विसरू नका, त्याचं विस्मरण तुम्ही होऊ देऊ नका. ते तुमच्या डोळ्यापुढं, ते तुमच्या मनामध्ये सदैव ठेवा. हे इब्री लोकांच्या पत्राचा लेखक सांगत आहे. जर तुम्ही त्या गोष्टी, देवाचं वचन तुम्ही विसरला, आम्ही सांगितलेलं वचन तुम्ही विसरला, आम्ही सांगितलेल्या वचनाकडं तुम्ही दुर्लक्ष केलं तर मात्र तुम्ही त्या तारणाकडं तुमचं दुर्लक्ष होऊ शकतं. आजच्या काळामध्ये जर आपण या वचनाचा अर्थ आम्ही बघितला तर आम्हाला असं लागूकरण आपण याचा अर्थ असा काढू शकतो की असा अर्थ होतो त्याचा की देवाच्या वचनाकडं दुर्लक्ष करू नका. देवाच्या वचनाकडं दुर्लक्ष करू नका. जी सुवार्ता तुम्हाला सांगण्यात आलेली आहे, आणि पावलानं देखील वारंवार आपल्या वाचकांना हेच सांगितलं, मी तुम्हाला सुवार्ता सांगितली, मी देवाचं वचन तुम्हाला सांगितलं, पण माझ्या प्रिय बंधूनं पाऊल बऱ्याच ठिकाणी म्हणताय त्या वचनाकडं तुम्ही दुर्लक्ष करू नका. आणि आज देवाच्या वचनाकडं दुर्लक्ष केल्यामुळं कालांतरानं हळूहळू त्या तारणाकडं दुर्लक्ष होऊ शकतं. जे तारण जे ख्रिस्तानं केलेलं आहे त्या तारणापासून आम्ही दूर जाऊ शकतो. म्हणून देवाचं वचन आम्हाला तारणामध्ये सुरक्षित ठेवणारं ते वचन आहे. आणि म्हणून इब्री लोकांच्या पत्राचा लेखक म्हणताय या कारणास्तव ऐकलेल्या गोष्टीकडं लक्ष द्या. आणि मग तारणाकडं आमचं लक्ष राहण्याकरिता, तारणामध्ये आम्ही राहण्याकरिता, तारणाच्या आशीर्वादामध्ये राहण्याकरिता, तारणामध्ये जीवन जगण्याकरिता हे जे देवाचं वचन आहे ते बाजूला ठेवून चालणार नाही. जे आमच्या आईवडिलांनी देखील आम्हाला शिकवलेलं वचन असो, किंवा आमच्या संडे स्कूलमध्ये आम्ही शिकलेलं वचन असो, किंवा त्या ठिकाणी आपण स्वतः मनन करून केलेलं वचन असो, त्या वचनाकडं दुर्लक्ष करून चालणार नाही. हे देवाच्या वचनाकडे जे दुर्लक्ष करतील ते निश्चित ख्रिस्ताच्या तारणापासून हळूहळू दूर गेल्याशिवाय राहणार नाहीत. दुसरी गोष्ट आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत की इब्री लोकास पत्र याचा 3रा अध्याय आणि 1लं वचन. कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्या?
वचनाकडे लक्ष द्या. जर वचनाकडे दुर्लक्ष कराल तर त्या ठिकाणी तुमचं तारणाकडे देखील दुर्लक्ष होईल. ख्रिस्तानं तारणानंतरचं जे जीवन कसं जगायला सांगितलेलं आहे त्याच्याकडे देखील तुमचं दुर्लक्ष होईल. दुसरी गोष्ट या पत्राचा लेखक म्हणतो 3ऱ्या वचनामध्ये, म्हणून पवित्र बंधूनो, इब्री लोकास पत्र 3रा अध्याय 1 वचन, म्हणून पवित्र बंधूनो, स्वर्गीय पाचारणाचे भागीदार हो, आपण पत्करलेल्या मार्गाचा प्रेषित व प्रमुख याजक येशू ख्रिस्त ह्याच्याकडे लक्ष लावा. तुमच्या तारणाकडं दुर्लक्ष होऊ नये. तारणानंतरचं जे जीवन ख्रिस्त अपेक्षित करताय त्याकडे दुर्लक्ष होऊ नये याकरिता दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांना सांगण्यात आलेली आहे, येशू ख्रिस्ताकडे लक्ष लावा. काय म्हणतो बघा, म्हणून पवित्र बंधूनो, स्वर्गीय पाचारणाचे भागीदार हो, आपण पत्करलेल्या मार्गाचा प्रेषित व प्रमुख याजक ख्रिस्त येशू ह्याच्याकडे लक्ष लावा. त्याच्याकडे लक्ष द्या, लक्ष लावा. जर आम्ही ख्रिस्ताकडं आम्ही दुर्लक्ष करू, ख्रिस्ताच्या पवित्र शिक्षणाकडं आम्ही दुर्लक्ष करू, ख्रिस्ताच्या महानतेकडे आम्ही दुर्लक्ष करू, तर आम्ही ख्रिस्ताच्या तारणाजवळ येऊन त्या तारणापासून दूर जाऊ शकतो. आणि मग हे वचन आम्हाला सांगत आहे, ख्रिस्ताकडं दुर्लक्ष तारणाकडं दुर्लक्ष होऊ शकतं. आणि म्हणून तारणारा ख्रिस्त त्याच्याकडं लक्ष असणं, त्याच्या शिक्षणाकडं लक्ष असणं, त्याच्या कार्याकडं लक्ष असणं खूप आणि खूप गरजेचं आहे. बुधवारी मी याविषयी सांगणार आहे की आज खोटे शिक्षक जे खोटे संदेश येतात, यहोवा विटनेसचे साक्षीदार असो, यहोवा विटनेस अतिशय भयंकर ते शिक्षण आहे. ओनली जीसस असो, अतिशय भयंकर ते शिक्षण आहे. ह्या खोट्या शिक्षकांचं मध्ये यरुशलेम माता नावाचं पंथ असो, ह्या खोट्या शिक्षकां बरेच लोक आम्ही इतके उदारमतीमध्ये असतो की पाळकसाहेब आमच्या घरी प्रार्थनेला आल्यावर आम्ही त्यांना नाही कसं म्हणायचं. वचन स्पष्ट सांगत आहे, योहान आपल्या पत्रामध्ये सांगत आहे, जो कोणी तुम्हाला ख्रिस्ताशिवाय शिक्षण, ख्रिस्ताच्या शिक्षणाशिवाय व्यतिरिक्त शिक्षण देईल त्याला तुम्ही घरात घेऊ नका, त्याला पाणी पण देऊ नका. वचन स्पष्ट सांगत आहे. पण बऱ्याचदा आमचे ख्रिस्ती लोक इतके उदार झालेले असतात, इतके उदार झालेले असतात, त्या उदारतेमुळं स्वतःच्या आत्म्याचा नाश करून घेतात. आज अनेक लोक खोट्या संदेश त्यांच्या मागं लागलेले आहेत आणि स्वतःचा नाश करून घेतलेला आहे. यहोवा विटनेसचे लोक काय म्हणतात की येशूला ते देव मानतच नाहीत. येशू हा मानव आहे. त्यांचं एक पुस्तक आहे माझ्याकडे, मी ते पुस्तक मी घेतले वाचण्यासाठी. बऱ्यापैकी मी थोडंसं हे देव मानत नाही, त्याला प्रभूला देव मानत नाही, ते मानव आहे असं म्हणतात. मग दुसरं ते राजा आहे, देवाचा राजा आहे असं म्हणतात. आणि इब्री लोकांच्या बाबत तेच झालं होतं. हे काही लोक तिथे गेले होते आणि ते सांगत होते येशूपेक्षा मोशे श्रेष्ठ आहे, ते सांगत होते येशूपेक्षा देवदूत श्रेष्ठ आहे, ते सांगत होते येशू ख्रिस्तापेक्षा जे विधी आहेत, वल्लांडनाचा सण असो किंवा जे विधी आहेत किंवा जे नियमशास्त्र आहे ते श्रेष्ठ आहे. हे या लोकांना, इब्री लोकांना ते सांगत होते. आणि म्हणून ते तारणापासून ते दूर गेलेले होते. तारणापासून ते दूर गेलेले लोक होते. तारणाच्या मार्गाकडं त्यांचं दुर्लक्ष झालं होतं. आज देखील हेच लोक आहेत जे हेच सांगतात येशू ख्रिस्तापेक्षा वचन नियम पाळणं गरजेचं आहे, येशू ख्रिस्तापेक्षा त्या ठिकाणी देव पिता श्रेष्ठ आहे. आणि अशा प्रकारे खोटं सांगून लोकांची दिशाभूल करून त्यांच्या आत्म्याचा नाश करत असतात. आणि या खोट्या शिक्षक, खोटे संदेष्टे, हे त्यांचा उद्देश काय आहे? त्यांचा उद्देश एकच आहे की माणसाला त्या येशू ख्रिस्ताच्या तारणापासून, त्या येशू ख्रिस्त तारणाऱ्यापासून, त्या येशू ख्रिस्ताच्या मार्गापासून दूर नेणं हाच त्यांचा एकमेव उद्देश आहे. आणि म्हणून हेच इब्री लोकांच्या बाबत घडलेलं होतं. आणि म्हणून इब्री लोकांच्या पत्राचा लेखक म्हणतो, माझ्या प्रिय बंधूनं बघा, त्याच्या सांगण्यामध्ये किती कळवळ आहे बघा.
किती कळवळा या ठिकाणी दिसतो माझ्या प्रिय बंधूनो, किती आत्मीयता दिसते, किती प्रेम या वाचकांच्या विषयी दिसतं, किती आपुलकी या लोकांच्या बाबत दिसते, किती जिव्हाळा या ठिकाणी आपल्या लोकांच्या बाबत दिसतो. तो म्हणतो माझ्या प्रिय पवित्र बंधूनो, माझ्या पवित्र बंधूनो. तो म्हणताय स्वर्गीय पाचारणाचे भागीदार हो, आपण पत्करलेला मार्गाचा प्रेषित प्रमुख याजक याच्याकडे लक्ष द्या, येशूकडे पहा, हे तो सांगत आहे. आणि मग आज त्या तारणामध्ये राहण्याकरिता येशूकडं पाहणं खूप आणि खूप गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. सदैव त्या येशूकडं आपलं लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे. आणि हे प्रभू येशू ख्रिस्तान देखील सांगितलं. आपण प्रभुभोजन घेणार आहोत. काय प्रभुभोजन आहे तेच सांगितलं प्रभू येशूनं. मी तुमच्यासाठी आपला प्राण दिला आहे, मी तुमच्यासाठी दुःख सहन केलं आहे, मी तुमच्यासाठी यातना सहन केल्या आहेत, माझं स्मरण करा, हे प्रभूनं त्या ठिकाणी सांगितलं आहे. आणि प्रभूमध्ये, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये राहणं खूप आणि खूप गरजेचं महत्त्वाचं आहे. ख्रिस्ताकडं लक्ष ठेवणारे लोक, ख्रिस्ताकडं सतत पाहणारे लोक, ख्रिस्ताच्या उपासनेमध्ये राहणारे लोक, ख्रिस्ताला वचनातून शोधणारे लोक त्या तारणामध्ये सुरक्षित राहतात, ते तारणामध्ये सुरक्षित राहतात. पुढचा मुद्दा आपण त्या ठिकाणी बघूया की 3रा अध्याय 12 वचन. आणखीन एक गोष्ट या पत्राचा लेखक सतत मी पाऊल माझा थोडा आवडता सेवक आहे. पाऊलाच्या पत्रातून मी बऱ्याच ठिकाणी जास्त बोलत असतो म्हणून पाऊल बऱ्याचदा माझ्या तोंडात येतं. बघा 3रा अध्याय 12 वचन. बंधुजन हो, जिवंत देवाला सोडून देण्या इतके अविश्वासी दुष्ट मन तुमच्यातील कोणाचे असू नये म्हणून जपा. इथं लक्ष द्या म्हटलं नाही, पण त्याच अर्थानं या ठिकाणी सांगितलं आहे, जिवंत देवाला सोडून जाण्याचे अविश्वासाचे मन तुमच्यामध्ये कोणाचे असू नये, जपा. याचा अर्थ या वचनामध्ये हा लेखक सांगत आहे, तुमचा विश्वास तुम्ही जपा, तुमचा विश्वास तुम्ही जपा. तुमचं मन जे आहे, तुमचं मन तुम्ही जपा. तुमचं जे मन आहे ते अविश्वासाचं होऊ नये याकडे तुम्ही काळजी घ्या. जिवंत देवाला सोडून देण्या इतके अविश्वासाचे दुष्ट मन तुमच्यातील कोणाचेही असू नये. तुमचं मन सांभाळा. तुमचं मनाला दुष्ट होऊ देऊ नका. दुष्ट मन म्हणजे काय? जिवंत देवाला सोडून देणं. अविश्वासाचं मन हे दुष्ट मन आहे. अविश्वासाचं दुष्ट मन कधी होतं? जेव्हा आम्ही देवाला सोडून देतो त्यावेळी हे दुष्ट मन होतं. आणि म्हणून या पत्राचा लेखक या ठिकाणी सांगत आहे, तुमचं मन तुम्ही सांभाळा. तुमचं मन अविश्वासाचं होऊ नये याची काळजी घ्या. तुमच्या मनामध्ये अविश्वास निर्माण होऊ नये याची काळजी घ्या. तुमच्या मनातील विश्वास तुम्ही दृढ धरा. तुमच्या मनातील विश्वासामध्ये तुम्ही खंबीर राहा. तुमच्या मन जे आहे ते विश्वासामध्ये राहू दे. तुमचं मन हे तारणामध्ये राहू दे. तुमचं मन जिवंत देवामध्ये राहू दे. तुमचं मन जिवंत देवाला सोडून जाणार होऊ नये याची तुम्ही खबरदारी घ्या, असं या पत्राचा लेखक या ठिकाणी सांगत आहे. आणि 3री गोष्ट हीच आहे, आपलं मन सांभाळा. आपलं मन अविश्वासानं व्यापलं जाऊ नये. आपलं मन अविश्वासानं भरलं जाऊ नये. आपलं मन अविश्वासानं दुष्ट होऊ नये याची काळजी घ्या, असं या लोकाचा पत्राचा लेखक या ठिकाणी सांगत आहे. 4थी गोष्ट या ठिकाणी आपण बघूया की आणखीन एक तो सांगत आहे. बघा वचन क्रमांक 10वा अध्याय आणि वचन क्रमांक 24 बघा. ॲक्च्युली 19, 20, 23, 24, 25 ही सगळी वचनं आहेत, पण आपण फक्त 24वा बघूया. आणि मी या 19 ते 25 या वचनाचा सारांश मी तुम्हाला सांगेन. 24वा वचन. आणि प्रीती आणि सत्कर्मे करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आणि मग या वचनाचा या 19 ते 25 या वचनाचा सारांशमध्ये कशाकडे लक्ष द्या? पहिली गोष्ट आपण बघितली, वचनाकडे लक्ष द्या. वचनाकडे दुर्लक्ष करू नका. वचनाच्या मननाकडे दुर्लक्ष करू नका. वचनाच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका.
वैयक्तिकरित्या वचनावर मनन करा. वचन तुमच्या नजरेआड करू नका. वचन कुठल्या कपाटात ठेवून देऊ नका. आज वचनाकडे दुर्लक्ष होण्याचं एक उदाहरण मी सांगेन. आज अनेक लोकांचं बघा आज अनेक लोकांच्याकडे स्वतःचं बायबल नाही. स्वतःचं बायबल नाही. घरात एकच बायबल काढा. हाय की आमच्या घरात बायबल, हाय की माझ्या बायकोचं बायबल, एकच बायबल. माझ्या बायकोचं बायबल आहे की बायको बायबल वाचताय की एकच बायबल. बायबलकडे दुर्लक्षाचं उदाहरण सांगेन. मोबाईल किती हो, नवऱ्याचा वेगळा, बायकोचा वेगळा, पोरांचा वेगळा, लहान मुलग्याचा, लहान 7वी 8वीत असलं तर बाबाकडं पप्पा मम्मी मोबाईल द्या. आज मोबाईल इतका प्रिय झालाय. देवाचं वचन किती रुपयाला बायबल? 300 रुपये. काय पाळसाहेब 300 महाग आहे हो. हे बरेच लोक मी असे बोललेले ऐकलेले आहेत. बरेच लोक 300 महाग आहे हो. 10,000 20,000 25,000चा मोबाईल आहे आणि 300 रुपयाचं बायबल नाही. तासन तास त्या व्हॉट्सअपमध्ये, त्या फेसबुकमध्ये आणि त्या इंस्टाग्राममध्ये आणि मग त्या रील्स बघण्यामध्ये तासन तास डोकं, मन, शरीर, डोळ्याची वासना तृप्त करण्याकरिता बुधवारी आम्ही संदेश पाहिला. कशा प्रकारे या जगामध्ये डोळ्याची वासना फोपावत आहे, कशा प्रकारे या जगामध्ये डोळ्याची वासना उग्र रूप धारण करत आहे, कशा प्रकारे डोळ्याची वासना जग व्यापून टाकत आहे, कशा प्रकारे डोळ्याची वासना ख्रिस्ती लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत आहे, कशा प्रकारे डोळ्याची वासना ख्रिस्ती तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवत आहे, कशा प्रकारे डोळ्याची वासना आपल्या लहान लेकरांना आपल्या जाळ्यात अडकवत आहे. आज नाश करणारं साधन 15,000 20,000 35,000 40,000 मध्ये आम्हाला विकत घेतो. आम्हाला अभिमान वाटतो. पण हे देवाचं जे वचन सजीव, ते वचन आमच्याकडे नाही. हे उदाहरण आहे. आज मी तुम्हाला सांगत असता, जर तुमचं स्वतःचं बायबल नाही, मोबाईल आहे पण स्वतःचं बायबल नाही, तर मी तुम्हाला हेच सांगेन की तुमचं देवाच्या वचनाकडं अक्षम्य असं दुर्लक्ष होत आहे. हे तुम्ही समजून घ्या. आणि म्हणून पहिलं वचन आहे वचनाकडे लक्ष द्या. दुसरं येशू ख्रिस्ताकडे लक्ष द्या. तिसरं आपलं दुष्ट मन होऊ नये याच्याकडे लक्ष द्या. मन भटकू नये, मनात अविश्वासाचं मन होऊ नये याच्याकडे लक्ष द्या. आणि चौथी गोष्ट या ठिकाणी आपण पाहूया की थोडक्यात आपण पाहूया की ख्रिस्ती सहभागितेकडे लक्ष द्या. ख्रिस्ती सहभागिता फार महत्त्वाची आहे. जे आपण चर्चला येतो ना, ते फार महत्त्वाचं आहे. आणि मग हे पत्रामध्ये सांगितलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्तान देखील हे सांगितलेलं आहे, देवाच्या सेवकांनी हे वारंवार सांगितलं आहे, ही सहभागिता फार आणि फार महत्त्वाची आहे. एकत्र येणं, एकत्र उपासना करणं, एकत्र प्रार्थना करणं, एकत्र देवाचं गौरव करणं, हे फार आणि फार महत्त्वाचं आहे. जुन्या करारापासून आजच्या करारापर्यंत हे फार महत्त्वाचं आहे. देवानं 10 आज्ञा दिल्या. त्या 10 आज्ञामध्ये देवानं 4 आज्ञा देवासंबंधी आणि 6 आज्ञा इतरांसंबंधी दिल्या आहेत. त्या पहिल्या 4 आज्ञांच्या मध्ये देवासंबंधी सांगितलं आहे. त्यामध्ये तो देवानं अशी आज्ञा दिली आहे. ही देवानं दिलेली आज्ञा आहे, हा ऑप्शन नाही. आज्ञा हे केलंच पाहिजे. काय सांगितलं बरं? शब्बात दिवसाची आठवण ठेव आणि तो पवित्रपणे पाळ. 6 दिवस काम कर. 6 दिवस तुझ्या कामासाठी आहेत, पण 7वा दिवस माझा पवित्र दिवस आहे. देवानं सृष्टी निर्माण केली. 6 दिवसात. आणि असं म्हटलं आहे 7वा दिवस पवित्र केला, तो आशीर्वादित केला. देवानं विसावा घेतला. देवानं आपल्या हातच्या कामातून विसावा घेतला. लक्षात ठेवूया, आपण गांभीर्याने घेऊया. देव विसावा घेतो. त्या विसाव्या घेणाऱ्या देवानं आपल्या लोकांना आज्ञा केली,
मी 20वा घेतला आहे. माझ्या लोकांनो, तुम्ही देखील 6 दिवस काम करा आणि 7व्या दिवशी तुम्ही 20वा घ्या. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार हा तुमच्या कामासाठी आहे, पण रविवार हा प्रभूचा वार आहे, त्याच्या भक्तीचा वार, त्याच्या उपासनेचा वार. देवाची मंडळी म्हणून, देवाचे निवडलेले प्रियजन म्हणून, देवाचे प्रिय लोक म्हणून एकत्र येऊन त्याची उपासना करण्याचा दिवस आहे. जो कोणी रविवारच्या दिवशी टी व्ही बघत असेल किंवा इतर मनोरंजनाच्या गोष्टीमध्ये रममाण होत असेल किंवा देवाची वेळ जर इतर गोष्टीमध्ये देत असेल तर ते देवाला कधीही प्रिय होणार नाही. म्हणून इब्री लोकाच्या पत्राचा लेखक कधी ठामपणे सांगत आहे, माझ्या प्रिय बंधूजन हो, तुम्ही काय करा, तुम्ही एकमेकांच्याकडे लक्ष द्या. 25वा वचन बघा, 25वा वचन आपण बघूया. 25वा वचन, आपण कित्येकांच्या इब्री लोकास पत्र 10वा अध्याय 25वा वचन, आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांना बोध करा. तुमचं एकत्र येणं तुम्ही थांबवू नका, तुम्ही एकत्र येणं बंद करू नका, तुम्ही एकत्र या, असं या पत्राचा लेखक सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, या प्रभूचे प्रेषित सांगत आहेत, तुमचं एकत्र येणं तुम्ही थांबवू नका. आणि पुढं म्हटलेलं आहे, जसा तो दिवस जवळ आहे तसं तुम्ही एकमेकांना बोध करा. प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं अगदी जवळ आल्यानंतर आलं आहे आणि मग ख्रिस्ती विश्वासनाने त्या सहभागितेला महत्त्व देणं खूप आणि खूप गरजेचं आहे. त्या सहभागितेला प्रथम स्थान देणं खूप आणि खूप गरजेचं आहे. मी अशा अनेक बरेच तरुण लोक बघितलेले आहेत किंवा काही बरेच लोक बघितलेले आहेत ज्यांनी ख्रिस्ती सहभागितेला दुर्लक्ष केलं, जे ख्रिस्ती सहभागितेतून दूर गेलेत, ते देवापासून दूर गेलेले बरेच लोक मी माझ्या डोळ्यानं बघितलेले आहेत. आणि मग त्यांना ते देवाला सोडून गेलेले बरेच आता सगळेच मी म्हणत नाही, पण बरेच लोक असे देवाच्या आशीर्वादाला मुकलेले आम्ही पाहिलेले आहेत. म्हणून पाऊल या पत्राचा लेखक सांगत आहे, कशाकडे लक्ष द्या? एकमेकांकडे लक्ष द्या, तुमच्या सहभागितेकडे तुम्ही लक्ष द्या. त्या सहभागितेला दुय्यम लेखू नका, त्या सहभागितेचं महत्त्व तुम्ही कमी लेखू नका, त्या सहभागितेला दुय्यम स्थान देऊ नका, त्या सहभागितेचं महत्त्व समजून घ्या. शेवटच्या काळामध्ये देखील त्याचं येणं अगदी जवळ आलं असताना त्या ठिकाणी तुम्ही तुमचं एकत्र येणं सोडू नका, असं या ठिकाणी या पत्राचा लेखक सांगत आहे. आणि मग ह्याकडे देखील आपण लक्ष देऊया. शेवटची गोष्ट आपण एका मिनिटामध्ये बघूया आणि मग आपण पुढच्या तिकडे जाऊया की 12वा अध्याय, इब्री लोकास पत्र 12वा अध्याय आणि मग 14, 15, 16 आहे, पण आपण एकच वचन बघूया. 15, 16 इब्री लोकास पत्र 12वा अध्याय 15, 16. देवाच्या कृपेला कोणी उणी पडू नये, ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील. असे कोणतेही कडूपणाचे मूळ अंकुरित होऊन उपद्रव देणारे होऊ नये, कोणी जारकर्मी होऊ नये, किंवा ज्याने एका जेवणासाठी आपले ज्येष्ठपण विकले त्या येसावासारखे कोणी ऐहिक बुद्धीचे होऊ नये, याकडे लक्ष द्या. ऐहिक बुद्धीचे होऊ नका, असं या पत्राचा लेखक सांगतात. जर तुम्ही ऐहिक बुद्धीचे होऊ नये याकडे लक्ष द्या. तुमच्यामध्ये ऐहिकपणा येऊ नये, तुमच्यामध्ये जगिकपणा येऊ नये, याकडे तुम्ही लक्ष द्या. जर तुमच्याकडे ऐहिकपणा येईल, जर तुमच्यामध्ये जगिकपणा येईल, तर त्या ठिकाणी तुमचं तारणाकडं दुर्लक्ष होईल. जर जगामध्ये तुम्ही गुरफटून जाल, ऐहिक सुखाच्या मागं लागाल, ऐहिक सुखांना प्रथम स्थान द्याल, ऐहिक सुख म्हणजे माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे असं ज्यावेळी तुम्ही म्हणाल, ख्रिस्तापेक्षा ऐहिक सुखांना तुम्ही जेव्हा स्थान द्याल, त्यावेळी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की तारणाकडं दुर्लक्ष होऊ शकतं. आणि मग ही देखील गोष्ट फार महत्त्वाची आहे. ऐहिक गोष्टीविषयी मी एक उदाहरण सांगेन आणि आपण थांबूया. असे बरेच लोक पाहिलेले आहेत. काही लोक येतात आणि गेल्याच महिन्यात एका गावातील व्यक्ती माझ्याकडे आला आणि म्हटला, पाळक साहेब, आम्हाला असं सर्टिफिकेट द्या की आम्ही ख्रिस्ती नाही, असं सर्टिफिकेट द्या. नाव मोजस हां. आणि म्हणतोय मोजस
त्यांच्या मुलगीला सर्टिफिकेट पाहिलं होतं, आमच्या मुलगीला सर्टिफिकेट द्या, ही ख्रिस्ती नाही. अनेक लोकांनी जगिक सुख, जगिक ऐहिक फायद्यासाठी ख्रिस्ताला नाकारलेला आहे. अनेक लोकांनी ग्रामीण भागामध्ये आम्ही बघतो की पहिल्यांदा त्यांचे वाढ बोलले आजोबा ख्रिस्ती होते, नंतर त्यांचे वडील ख्रिस्ती होते, पण या लोकांनी ह्या ख्रिस्ती विश्वासात काय आम्हाला जगातल्या गोष्टी मिळत नाहीत, ऐहिक गोष्टी मिळत नाहीत, ऐहिक सुखाच्या मागं ख्रिस्ताचा नाकार लोकांनी केलेला आज आम्हाला दिसून येत आहे. आणि आज हे मी उदाहरण दिलं, पण अशा अनेक अशा ऐहिक सुख आहेत, त्या ऐहिक सुखाच्या मागं, त्या जगिक सुखाच्या मागं लागून लोकांनी ख्रिस्ताचा नाकार केला आहे. आणि मी त्यापुढे मला काहीच बोलता आलं नाही, तर काय त्याला काय म्हणणार, काय सर्टिफिकेट देणार, बाबा तू ख्रिस्ती नाही म्हणून मी कसं नाव मोजस आणि सर्टिफिकेट द्या आम्हाला ख्रिस्ती नाही कसं. आम्ही म्हटलं मी काय त्याशी जास्त काय नंतर बोललो नाही, पण सांगण्याचा उद्देश काय की अनेक लोक ऐहिक सुख इतकं प्रिय आहे, जगातली सुख सोयी सुविधा इतक्या लोकांना प्रिय झाल्या आहेत की ते तारणाकडं, ख्रिस्तानं स्वर्गातले दिलेले आशीर्वाद त्याच्याकडं दुर्लक्ष करत आहेत. त्या ख्रिस्तानं फक्त स्वर्गातले आशीर्वाद दिले असे नाही, तो ख्रिस्त जो उत्तम मेंढपाळ, तो या जगातले देखील विपुल आणि महान आशीर्वाद देणार आहे. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी आलो आहे जीवन देण्यासाठी, विपुल जीवन देण्यासाठी आलो आहे. तो असं नाही करत की तुम्हाला जगिक गोष्टी ज्या गरजा आहेत त्या गौरवानं पुरवणारा देव आहे, तो देणारा देव. पण अनेक लोक ऐहिक सुखाच्या मागं, जगिक सुख, जगिक समाधान, ऐहिक गोष्टीच्या मागं लागून त्या ठिकाणी ते इब्री लोकांच्या पत्राचा लेखक म्हणत आहे की अनेक लोकांनी ख्रिस्ताच्या तारणाकडं दुर्लक्ष केलं आहे. आणि म्हणून ही गोष्ट आपण फार गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. आम्ही देखील त्या तारणाकडं आमचं दुर्लक्ष होऊ नये याकरिता आम्ही खूप आणि खूप काळजी घेणं गरजेचं आहे. तारणाकडं दुर्लक्ष होऊ नये याकरिता, या वचनाकडं माझं दुर्लक्ष होऊ नये याची मला काळजी घ्यायची आहे. तारणाकडं दुर्लक्ष होऊ नये याकरिता त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडं माझं दुर्लक्ष होऊ नये याची काळजी घ्यायची आहे. तारणाकडं दुर्लक्ष होऊ नये याकरिता आम्हाला आमच्या मनाची देखील काळजी, मनाकडं लक्ष देणं गरजेचं आहे. तारणाकडं दुर्लक्ष होऊ नये याकरिता आम्हाला सहभागितेकडं लक्ष देण्याची गरज आहे. ख्रिस्ती सहभागिता, उपासना, एकत्र येणं याच्याकडं लक्ष देण्याची गरज आहे. तारणाकडं दुर्लक्ष होऊ नये याकरिता ऐहिक सुखामुळं त्या ठिकाणी मला तारणाकडं माझं दुर्लक्ष होऊ शकतं, म्हणून ऐहिक सुख नाकारण्याकडं आमचं लक्ष असलं पाहिजे. देव आम्हाला असंख्य आशीर्वाद देतो, खूप मोठमोठे तो आशीर्वाद देतो, नाही असं नाही, पण आम्ही त्या आशीर्वादाच्या मागं न धावता तो आशीर्वाद देणाऱ्याच्या मागं धावणं खूप गरजेचं आहे. आम्ही त्या आशीर्वादाच्या मागं धावलो आणि त्या आशीर्वाद देणाऱ्याकडे आम्ही पाठ फिरवली तर कदाचित ज्याच्या मागं धावत आहे ते मिळतील, आम्हाला भरपूर ऐहिक सुख मिळेल, भरपूर ऐहिक गोष्टी मिळतील, भरपूर गोष्टी मिळतील, पण काय होईल, त्या तारणाऱ्याकडं दुर्लक्ष होईल. आणि म्हणून त्या तारणाकडं, ख्रिस्तानं केलेल्या तारणाकडं दुर्लक्ष होऊ नये याची आपण काळजी घेऊया. तिसरा मुद्दा एका मिनिटामध्ये आपण बघून प्रभू भोजनाकडे आपण जाऊया. काय म्हटलेलं आहे बघा, हे वचन मी वाचतो आणि मग दुसरा अध्याय 3रं वचन. तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला कसा निभाव लागेल. तिसरा मुद्दा, पहिला मुद्दा हा आहे तारण मोठा आहे, दुसरा मुद्दा हा आहे त्या तारणाकडे दुर्लक्ष होऊ शकतं, आणि तिसरा मुद्दा आहे जर ख्रिस्तानं देऊ केलेल्या, जर देवपित्यानं देऊ केलेल्या तारणाकडं आम्ही दुर्लक्ष करू तर न्यायप्रसंगी आमचा निभाव लागणार नाही. न्यायप्रसंगी आमचा निभाव लागणार नाही. मोठं तारण उपलब्ध करून देणारा, मोठ्या तारणाकरिता किंमत देणारा
मोठ्या तारणाकरिता सर्वस्व देणारा, मोठ्या तारणाकरिता मोठं तारण उपलब्ध करून देणारा, त्याच्याकडं मोठी शिक्षा देखील आहे. न्यायनिवाड्याच्या वेळेस त्या मोठ्या शिक्षेला सामोरं जावं लागेल. तारणाकडं दुर्लक्ष ही समस्या माझी देखील असू शकते, मला देखील ती समस्या भेटू शकते. जगातल्या मोठ्या मोठ्या लोकांना ह्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं. म्हणून आजचा संदेश हाच आहे. एवढं मोठं तारण ख्रिस्तानं आमच्याकरिता देऊ केलं आहे. त्या तारणाचं महत्त्व समजून घेऊया, त्या तारणाचा स्वीकार करून त्या तारणामध्ये जीवन जगूया. त्या तारणाकडं दुर्लक्ष होऊ नये याची काळजी घेऊया. मी 5 मुद्दे या ठिकाणी सांगितले. आणि जर त्या मोठ्या तारणाकडं मी पाठ फिरवली, मोठ्या तारणाकडं मी दुर्लक्ष केलं, मोठ्या तारणाला मी नाकारलं, मोठ्या तारणाला मी दुय्यम स्थान दिलं, तर न्यायप्रसंगी मोठी शिक्षा माझी वाट बघत आहे. मोठी शिक्षा तुमची आणि माझी वाट बघत आहे. चला आपण नव्यानं त्या तारणाचा स्वीकार करूया, त्या प्रभूच्या मेजासभोवती येऊया, त्या मोठ्या तारणाबद्दल त्याला धन्यवाद देऊया, त्या मोठ्या तारणाबद्दल त्याचं गौरव करूया, त्या मोठ्या तारणाबद्दल त्याला उपकाराचा यज्ञ सादर करूया, त्या मोठ्या तारणाचं स्मरण करूया, त्या मोठ्या तारणाला नव्यानं आपलं जीवन समर्पित करूया, त्या मोठ्या तारणामध्ये राहण्याचा आपण पुन्हा निश्चय करूया. त्या मोठ्या तारणामध्ये राहताना मी अडखळ असेल तर आज त्या मोठ्या तारणाकडे येत असताना क्षमा मागूया आणि मोठ्या तारणाचा आनंद, मोठ्या तारणाचा आशीर्वाद आपण उपभोगत राहूया. आणि मोठं तारण देणारा देव, ज्याच्याकडे मोठी शिक्षा आहे, ती मोठी शिक्षापासून पण आपण टाळूया. देवबाप करो हे वचन आशीर्वादित करो. सर्व समर्थ देवा,